गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. फ्रेंड्स, पुढे बघण्यासाठी लाईक, शेअर, सबस्क्राइब आणि कमेंट नक्की करा. आणि व्हिडिओ आवडणार असेल तर आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला नक्की शेअर करा. फ्रेंड्स, आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत यूज अँड थ्रो, म्हणजेच बोर्ड सारखी डायरी. दुसरा बोर्डच बनवणार आहे. डायरी कशी बनवायची आता मी तुम्हाला ते पुढे सांगणार आहे. त्यासाठी आपल्याला काय काय लागणारी वस्तू आहे ती आता आपल्याला जीविका सांगणार आहे. येस, आपल्याला लागणार आहे सीझर, म्हणजेच कैची कटर आणि कैची. आणि जेवढ्या पेपर्सची बनवायची असेल तेवढे पेपर्स घ्या. पण ॲक्च्युली आमच्याकडे एवढे दोनच पेपर आहेत आणि हे पेपर मोठे आहेत म्हणून होतील. आणि हे बघायला एक कलर लागतो. हे आहेत ब्रश पेन. तुमच्याकडे स्केच पेन अवेलेबल असतील, वॉटर कलर अवेलेबल असतील तर तुम्ही ते यूज करू शकता, पण ब्रश पेनच योग्य आहे. वॉटर कलर आहे ना, जे पेज असतं ते पातळ असतं आणि ते वॉटर कलरने पूर्ण फाटून जातील, त्यामुळे आपण ते ब्रश पेन यूज करूया. आणि नंतर लागणार आहे सेलोटेप आणि क्राफ्ट, म्हणजे 2-3 क्राफ्ट पेपर आणि पेपर घेतला तरी चालतो. पण काही स्टिकर्स लावायचे आहेत त्या डायरीवरती, त्यामुळे आपण डेकोरेट करण्यासाठी क्राफ्ट पेपर घेऊया, जे की लास्ट स्टेप म्हणून आपण ते यूज करूया. तर सगळ्यात आधी आपण आता हे पेपर्स कट करून घेतलेले आहे सेम मापाचे. आणि आता ते कट केलेले पेपर्स आपल्याला आता 8 पेपर्समध्ये कन्वर्ट करायचे आहे. आता ते कसे करायचे आम्ही तुम्हाला सांगूया, ठीक आहे. आता हे पेपर आपल्याला असे एकावर एक ठेवायचे सेम मापाने आणि असं फोल्ड करून घ्यायचे, ठीक आहे. असे आपण आता पेपर फोल्ड केले आहे, त्याला अजून एक कटने फोल्ड करायचं. तर आपण हे फोल्ड केलेले आहे त्याला आपण आता सीझरने कट करून घ्यायचं, एकावर एक ठेवूनच, ठीक आहे. आपण आता हे सीझरने कट करून बघू शकतो कट करत आहे. फ्रेंड्स, हे बघा आपण आता कट करतोय. कॅमेरा सेट केला म्हणजे ठेवला, तर आपण कट करतोय असं. जीविका बसली आहे तिकडे, हे बघा. हाय, जीविका आहे इकडे. एक एक कट करूया, कारण की दोघं एकसाथ केल्याने ना आपले ते पेपर सुद्धा एकत्र फाटू शकतात, त्यामुळे आपल्याला सेफली करायचं आहे. अशी आपण हां स्लोली करा. सो कट करूया. हे झाले आपले, खाली पडला. आता हे झाले आपले 2 पेपर. असे आपल्याला दोन्ही पेपरचे करायचे आहे. असेच आपल्याला दोन्ही पेपरचे करायचे आहे. तर स्टार्ट करूयात. बस टॉप. आता आपल्याला याचे पण मधून कट करायचं आहे. याला पण एकदम सेफली असं करायचं आहे. अजून 2 झालेले आहेत. असे आपले 4 पेपर झालेले आहेत. फ्रेंड्स, यांचे सुद्धा 4 पेपर होतील, म्हणजे टोटली 8 पेपर होतील. ओके. तुम्ही ही डायरी घरी नक्की ट्राय करा. जर तुमच्या घरी छोटे मेंबर्स असतील, छोटे मुलं असतील, ते मागत असतील डायरी, तर तुम्ही ही डायरी, त्यांची डायरी लवकर म्हणजे संपते, तर ही डायरी संपत नाही, कधीच नाही. खराब होईल पण संपणार नाही. मी तुम्हाला अशी डायरी बनवून दाखवते. तुम्ही हे नक्की लक्षात ठेवा, नीट बघा आणि तुमच्या मुलांनाही नीट बनवून द्या. छोटी नुसती डायरी मागत असते. आणि फ्रेंड्स, हे बघा आपले आता 8 पेपर्स रेडी झालेले आहे. आपण आता काउंट करूया. 1 2 3 4 5
6, 7 and 8. आता आपल्याला हे 8 कट केलेले पेपर्स आता एका साईडला ठेवून द्यायचे आहे. आता आपण घेऊया ब्लॅक कलरचा क्राफ्ट पेपर. ठीक आहे. आता आपण ब्लॅक कलरचा क्राफ्ट पेपरने पेन्सिल बनवूया. डायरीवरती स्टिकर चिपकवायला. ठीक आहे. आपण डायरेक्ट असं कट करून घेऊया. हे बघा, खालून आधी आपल्याला म्हणजे स्क्वेअर काढून घ्यायचा आहे अंदाजाने. जेवढी पेन्सिल जेवढं स्टिकर हवं तेवढं. तर बाकीचा आपला कार्डशीट पेपर आहे, क्राफ्ट पेपर आहे, तो साईडला ठेवून द्यायचा. आता जो आपण स्क्वेअर कापलेला होता त्याला एक स्ट्रेटली असं कट करून घ्यायचं नीट. परत वरून एक छोटं असं कट करायचं. हा पण साईडला ठेवून द्यायचा. आपला आता हा असा रेक्टँग्युलरी पेन्सिलच्या आकाराचा पेपर रेडी झाला आहे आणि त्याला आपल्याला आता असं ट्रायंगल कट करायचं आहे. हे बघा, आरामात असं. तसे कोपरे कट करायचे आहेत. ओके, हो. आता आपली अशी पेन्सिल रेडी झाली आहे. आपण ते ब्रश पेंटने आता त्याला कवर म्हणजे कलर करूया. कलर तर होऊ शकत नाही ब्लॅक कलरला, पण आपण अशी लावली तरी समजेल. डायरी आहे ना. तर हे आपल्याला स्टिकर साईडला ठेवायचं आहे. आपल्याला घ्यायचं आहे तुमच्या आवडीनुसार कलरचं हे घ्यायचं आहे क्राफ्ट पेपर. माझ्याकडे आता येल्लो अवेलेबल आहे. छोटंसं कटिंग आहे. मी तुम्हाला त्याचं हर्ट बनवते. हर्ट म्हणजे हार्ट. ओके, असं पण ते बनवूया. असं आपल्याला फोल्ड करायचं आहे. सिम्पल हार्ट कसं का बनवायचा, काट करायचा, मी तुम्हाला त्याची टेक्निक दाखवते. आपण आता जो असा पेपर आहे त्याला आपल्याला असं फोल्ड करायचं आहे आणि इकडून असं कट मारायचा हाफ कर्ववाला आणि इकडून असं वरतून असा हाफ कर्व मारायचा जोपर्यंत तो कर्वच्या टोकापर्यंत आपण आधी कट केलेलं होतं ते येत नाही. तर ते बाहेर आलं की आपल्याला असं खोलायचं आहे आणि झाला आपला हार्ट तयार. हे बघा, सोपी टेक्निक आहे की नाही? यस, सोपी टेक्निक. तर झालं आपलं हे सेकंड स्टिकर. आपल्याला जेवढे स्टिकर लावायचे आहेत आपण त्या कलरचे डिफरंट स्टिकर्स लावू शकतो फ्रेंड्स. आणि हे बघा, अशा प्रकारे आता आमच्याकडे झालेलं आहे 2 स्टिकर रेडी. आता आपण दुसऱ्या डिफरंट कलरचा बनवूया. म्हणजे त्याला थोडा पिंकिश कलर आहे, याला आपण पिंक कलरही म्हणू शकतो. तर याचं आपल्याला फ्लॉवर बनवायचं आहे फ्रेंड्स. यासाठी आपल्याला आधी असं फोल्ड करायचं आहे. नाही तर मग फोल्ड नाही केलं तरी चालेल, पण मी फोल्ड नाही करत, मी असंच करते. मी तुम्हाला सिम्पल टेक्निकही सांगाल सेकंड ब्लॉकमध्ये. मी आता ही तुम्हाला हार्ड टेक्निक. बिना पेन्सिलचंही आपण करू शकतो. आपल्याला हे असं करायचं आहे कट. मी तुम्हाला दाखवते लास्टला कसं कट केलं ते. आपल्याला हे आधी असं म्हणजे आपली आता बटरफ्लायज बनणार आहे असं समजून घ्या. पण बटरफ्लाय बनवूया. आपण हर्ट जसं कट केलं होतं ना फ्रेंड्स, तसं आधी खालून कट करायचं. ओके. हाफ सर्कल घ्यायचा, तो आपल्याला असा घ्यायचा, पुन्हा असं सर्कलमध्ये घ्यायचा कट करून. आता तिथूनच वरून आपल्याला आता तिथं घ्यायचं आहे, वरून कट करायचं. आता फ्रेंड्स हे बघा, तर थोडासा जागा सोडून वरतून आता हाफ कट जायचं आहे तिथपर्यंत. ओके. आता आपली बटरफ्लाय झालेली आहे फ्रेंड्स, रेडी. हे बघा, आपण त्याच्यात ब्रश पेंट विंग्स करू शकतो. हे असं आपल्याला झालं आहे. हे थर्ड स्टिकर रेडी. आणि फ्रेंड्स पण आता ग्रीन पेपरने नोटबुकचं स्टिकर करणार आहोत. तर आपल्याला असं छोटंसं स्क्वेअर कट करायचं आहे. जास्त मोठं स्टिकर लागणार नाही आहे, म्हणून आपल्याला छोटं स्क्वेअर कट करायचं आहे. हे बघा फ्रेंड्स, आपण आता छोटा स्क्वेअर कट करून घेतलेला आहे. आणि आता आपण हे असं याला बुकच्या शेपमध्ये आणणार आहोत.
ठीक आहे. आपल्याला आधी खालून ट्रायंगल कट करायचा आहे आणि वरून आणि खालून ट्रायंगल कट करायचं आहे. आणि हे जे साईडून आहे ना फ्रेंड्स, हे आपल्याला नीट नोटबुकच्या शेपमधून असं करून घ्यायचं आहे. तुम्हाला जशी डिझाईन हवी कोपऱ्यांना तुम्ही तशी करू शकता. तर आपण असं फोल्ड करूया. झाली आपली नोटबुक तयार. आपण आता याच्यावरती काय पण लिहू शकतो, म्हणजे जसं की आपलं नावसुद्धा लिहू शकतो. आपले आता असे 4 स्टिकर्स रेडी झाले आहेत फ्रेंड्स. आपण आता ते साईडला ठेवून घेऊया. अशा प्रकारे आता आपल्याकडे हे 4 पेजेस पण झाले, 8 पेजेस झाले आहे रेडी. आणि असे स्टिकर्स दाखवले आहे. दाखव जीविका असे स्टिकर्स. हे बघा, हे असे स्टिकर्स आहे झालेले. पेन्सिल सुद्धा रेडी झालेली आहे. हार्ट सुद्धा रेडी झालेला आहे. मला हार्ट खूप आवडतो. म्हणून आहे ना, मला हार्ट खूप आवडतो. आता आपल्याला डायरीचा फ्रंट पेज रेडी करायचा आहे. तर फ्रंट पेजसाठी आपण आता हे फर्स्ट पेज घेऊया. तर हे साईडून जे आहे ना, ते आपल्याला नीट कट करायचं आहे. नीट कट हो, याची काळजी घ्यायची की हे पेज फाटणार नाही आणि नीट लाईनीमध्ये कट होईल. सो आपला आता कट केला आहे. तर याला ब्रश पेंटने कलर करूया डिझाईनमध्ये. बघा आपला ब्रश पेंट आहे. याच्यात खूप डिफरंट सगळे कलर्स आहे. या किटवरती आपल्याला व्हाईट अँड ग्रे कलर भेटतो फ्री. सो हे नक्की तुम्ही विजिट करा. हे नक्की शॉप घ्या. मिशोला पण ऑनलाईन भेटतं, फ्लिपकार्टवर पण भेटतं, आपल्या म्हणजे मार्केटला पण भेटतं, घेऊ शकता. स्टेशनरी शॉपला सुद्धा भेटतं, तुम्ही कुठेही घेऊ शकता. इझी आहे. सो आता आपल्याला फ्रंट पेज करायचं आहे रेडी. सो आपण त्यासाठी विचारूया जीविकाला, तुला फ्रंट पेज कोणत्या कलरचा हवा आहे? जीविका, तुला फ्रंट पेज कोणत्या कलरचा हवा आहे? मला पिंक कलर जास्त आवडतो. मला फ्रंट पेज पिंक कलरचं पाहिजे. सो ती म्हणते मला पिंक कलर आवडतो, त्यामुळे आपण आता पिंक कलरचं फ्रंट पेज बनवूया. ती सुद्धा शेडिंगमध्ये तिला सांगणार नाही, आपण डायरेक्ट सरप्राईज देऊ. तर त्यासाठी आपण घेऊया डार्क कलर पिंक. म्हणजे आपण त्याला तिचं नेम पण टाकायचे, स्टिकर्स टाकायचे, म्हणून आपण असं करून घेऊया आधी डिझाईन. ठीक आहे, मग आपण आता त्याला असं कलर करूया. हे बघा फ्रेंड्स, आपण आता हे कलर करूया. वरचा जो पार्ट आहे आपण तो कलर करूया. ठीक आहे, हे जास्त आपल्याला केअरफुली करायचं आहे, कारण की बाहेर जाऊ शकतो कलर, त्यामुळे फ्रेंड्स. अशा प्रकारे आपण आता असं कलर करूया फ्रेंड्स याला फास्टली. मोस्टली आता याचा कलर झाला आहे. हे बघा फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण आता याला करून घेतला आहे कलर. क्यूट दिसतंय, खूप छान दिसतंय हाफ कलर. आता आपण याला स्टिक करून घेऊया स्टिकर. तो त्यासाठी आपण आता स्टिकर नंतर आधी स्टिक करून घ्यायचे.
आपण कट केलेले हे डिफरंट स्टिकर आहेत जे आपण आता स्टिक करून घेऊया आधी, तेही आपल्या सेलो टेपने फ्रेंड्स. ठीक आहे, पण येऊया आता सेलो टेप शोधायला खूप हार्ड जातं फ्रेंड्स. आपण आता अशा प्रकारे सेलो टेप शोधतोय. फायनली फ्रेंड्स सेलो टेप भेटला. आता आपण हा सेलो टेप असं काढून घेऊया असं नीटपणे. मी तुम्हाला मागच्या व्लॉगमध्येच दाखवलं होतं फ्रेंड्स की मागच्या मिनी ब्लॉगमध्ये दाखवलं होतं की जीविकाने एक नवा बोर्ड घेतलाय. मी तो बोर्डसुद्धा तुम्हाला दाखवला होता. इतका छान आहे तो बोर्ड. मला तो बोर्ड बघूनच आयडिया आली की आपण ती म्हटली की मला डायरी हवी दीदी, मग मी तिच्यासाठी डायरी बनवते आता क्यूटली. हे बघा आपण आता त्याला सेलो टेप स्टिक करून घेतला आहे असं. आता आपण जे उरलेलं आहे आपण ते सीझरने कट करून घेऊया. हे बघा आपण आता हे सीझरने कट करून घेऊया असं. कट झालेला आहे. तर आपला असं एक स्टिकर आपण डायरीला लावलं आहे फ्रेंड्स. तर सेकंड स्टिकर लावूया, म्हणजे बटरफ्लाय लावूया. बटरफ्लाय आपल्याला अशीच नाही लावायची आहे. आपल्याला ब्लॅक ब्रश पेंट काढून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला त्याच्यावरती बटरफ्लाय ड्रॉ करायची. हे बघा फ्रेंड्स, आपण अशा प्रकारे आपली बटरफ्लाय ड्रॉ केलेली आहे. आपण आता हे घेऊया सेलो टेप. आपण याला कट करून घेऊया सीझरने. कट केला आता आपण याला लावून घेऊया. तुम्हाला जे स्टिकर आवडतात ना फ्रेंड्स तुम्ही ते लावू शकता, बनवू शकता. आता आपण घेऊया पेन्सिल. ऑफकोर्स डायरीला पेन्सिल असू शकते आणि की डायरी आहे ती स्टडीचा पण पार्ट आहे ना. सो आपण आता असं कट करून घेऊया फ्रेंड्स. कट केलेला आहे आणि जीविकाला माहिती नाही आपण अशी डायरी बनवतोय. तिला फक्त विचारलं आहे डायरीवरचा कोणता कलर हवा आहे. तिला काहीच माहिती नाही. आपण आता तिला डायरेक्टली सांगूया, दाखवूया. आणि हे बघा अशा प्रकारे आपले स्टिकर्स लावून झालेले आहे. 3 स्टिकर्स लावले. नोटबुक जरा फाटून गेली फ्रेंड्स त्यामुळे. आणि फ्रेंड्स हे बघा आपण असे स्टिकर्स लावलेले आहे. त्याच्यामध्ये आपण तिचं नाव टाकूया. तर आपण तिचं नाव शेडिंगमध्ये टाकूया, रेड आणि ऑरेंज. तर तिचे नाव नेम आहे जीविका. आपण आता जीविका नाव टाकून घेऊया याच्यावरती. ठीक आहे, अशा प्रकारे आपण आता तिचं इथं नाव टाकूया. इथं तिचं नाव आपण टाकलेलं आहे जीविका. आता आपण ते ऑरेंज पेंटने असं डार्क करूया एकदम. पण जीविकाचा नेम टाकलेला आहे. हे बघा पण आता जीविका नेम टाकलेला आहे. आपण आता फ्रंट पेज आपला झालेला आहे फ्रेंड्स रेडी. तर आपल्याला या फ्रंट पेजला पूर्ण सेलो टेपने कव्हर करून घ्यायचं आहे.
सेलो टेपने याला कवर करून घेऊया. अशा प्रकारे पूर्णच कवर करायचं आहे, मागून कवर नाही करायचं आहे. ओ नो. ओके, आपलं आता झालेलं आहे. तर आपलं फ्रंट पेज पूर्ण सेलोटेपने कवर झालेलं आहे फ्रेंड्स. खूप छान दिसतंय. आणि जीविका आता पाणी पित आहे, हे बघा. आणि आम्ही आता डायरी बनवते तिच्यासाठी. तिला पळून गेलं, तिला अजून दाखवलं नाही, दिसलं नाही. तर फ्रेंड्स आपण करूया सेकंड पेज रेडी. आपल्याला आता या पेजला पूर्ण म्हणजे कोणता पण कलर देऊ शकतो. जसं की मी आता देणार आहे एका पेजला ब्ल्यूची शेडिंग. पण ब्ल्यूची शेडिंग देऊया आधी. तर डार्क ब्ल्यू द्यायचा आहे सगळ्यात आधी आपल्याला. ओके, आपण आता ब्ल्यूची शेडिंग करणार आहोत. कडी वाजली आहे. चॅनल. तर फायनली माझी डायरी आता कंप्लीट झालेली आहे, बघू शकतात. आणि पिओ फक्त शकतो